सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। कशामुळे? बाळकृष्ण जन्माला नंदाच्या घरी। हा कोण आहे हो बाळकृष्ण? कोण आहे बाळकृष्ण? कोण आहे हा? सर्वसाधारण एखाद्या मोठ्या माणसाला जर मुलगा झाला तर त्याचे नौकर चाकर सर्व घरातलं आनंद होत असतो। त्याच्यापेक्षा जर मोठा असला, जरा श्रीमंत असला, जरा ढळत्यातच असला तर गाव आनंदी होईल। गाव आनंदी होईल। त्याच्यापेक्षाही जरी मोठा असला तर तालुका आनंदी होईल। तालुक्याचं नाव घेतील, गावाचं नाव घेतील, विशेष व्यक्तीचं नाव घेतील, नौकराचे नाव घेतील, असं होतील। पण या वाक्यामध्ये असं लिहिलंय, लक्षात ठेवा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। मग कुठल्या? माजलगावच्या, बीड जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, जगातल्या, अरे जेवढे विश्वामध्ये नर नारी नावाने प्राप्त आहेत तेवढ्या आनंदी झाल्या। ज्याचं विश्वाला साकडं असतं त्याला भगवान म्हणतात। जो विश्वरूप असतो त्याला ईश्वर म्हणतात। लक्षात ठेवा। त्यांनी अवतार कुठे घेतला? नंद बाबाच्या घरी घेतला। का देवाने अवतार घेतो? देव का अवतार घेतो? कशासाठी अवतार घेतो सांगता येईल कुणाला? माणसं बांध करतात म्हणून? असं कुठं झालंय का? शेजाऱ्याचे भांड लागले, देव तिथं राम राम देवा सांगा राव, हे बांध कोरायला, याच्यासाठी घेतला देवानं अवतार? धर्मरक्षावतार घेसी आपुला पायसी अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना। दादा, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते ना त्यावेळेस देव अवतार घेत असतो। लक्षात ठेवा। ज्यावेळेस साधू संतांना त्रास होईल, ज्यावेळेस यज्ञ मोडतील त्यावेळेस देव अवतार घेत असतो। भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी। दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि भक्ताला पोषण करण्यासाठी, पालन करण्यासाठी, भक्ताचं संरक्षण करण्यासाठी देव अवतार घेत असतो। विठ्ठल देवाने अवतार घेण्याचं घेतला। कुठे घेतला? वसुदेव आणि देवकीच्या घरी। कंसाची बहीण असणारी देवकी, तिचं वसुदेवाबरोबर लग्न ठरलं। राजाची बहीण म्हणल्याच्या नंतर लग्न थाटामाटात होणार। सर्व जोमानी राज्यामध्ये प्रत्येक जण काम करू लागले। कंस राजाच्या बहिणीचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे। सर्व तयारीने सर्व लग्नाचा थाट माट करू लागले आणि लग्नाची तयारी झाली। लक्षात ठेवा। कंसाच्या बहिणीचं देवकीचं लग्न लडका रथामध्ये बसून निघाल्या बरोबर सर्व वाजंत्री वाजवायला लागले, गावामध्ये मिरवायला चालू झाले। तेवढ्यात कंसाच्या कानामध्ये आकाशवाणी आली, अरे कंसा, ज्या बहिणीचं तू थाटामाटाने लग्न करतोस ना
ज्या बहिणीच्या लग्नामध्ये एवढा थाट केलास ना, लक्षात ठेव कंसा, लक्षात ठेव. ज्या बहिणीचं तू लग्न विवाह एवढ्या आनंदात पार पाडतोय, त्याच बहिणीच्या उदरात आल्याला आठवा तुझा नाश करणार. आकाशवाणी झाल्या बरोबर कंसाने मीटिंग बोलवली. थरथर कापू लागला कंस. एवढा मोठा बल्लाढ्य राजा होता तरी पण थरथर कापू लागला. त्याला काय करावं काय नाही, काय करावं काही नाही अशी तगमग करू लागला. लक्षात ठेवा किती प्रेम करत असेल तो बहिणीवर. लक्षात ठेवा किती करत असेल प्रेम. माणसं म्हणतात माझ्या जर बहिणीकडे पाहिलंच ना डोळा काढून टाकी. किती प्रेम करतात. पण लक्षात ठेवा कुठपर्यंत हे कुठपर्यंत, जोपर्यंत स्वतःच्या जीवावर बेतत नाही तोपर्यंत. कंसा, लक्षात ठेव ज्या देवकीच्या पोटी आठवा येणार आहे ते तुझा नाश करणार आहे, ते तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे. त्यावेळेस मला बहिणीला ठेवून करायचं काय. मेनातली तलवार काढली आणि थाड 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 वाहतीमधून अगदी चालत होता. सर्व थप्प लोक झाले आणि ताडकन रथावर उडी मारून गेला आणि तलवार मेनातून काढली. काढल्या बरोबर तेवढ्यात नारदाने सांगितलं, येडे करायलास काय. अरे तू राजे शूरवानेस, तुझ्या धम्मक आहे तिथं लात मारीन तिथं पाणी काढणार आहेस आणि एका स्त्रीवर तू तलवार घेऊन जातोस. लय जागीरदारी ठरवणार नाहीस, कुठलं राज्य मिळवणार नाही. स्त्रीला मारलं म्हणजे कुठला मोठेपणा नाही. लक्षात ठेव कंसा, ऐक स्त्री हत्येचं पातक डोक्यावर घेऊ नको. ती भोगायला बी बेकार आहे दादा. नको मारू स्त्रीला. बघ लक्षात ठेव आठवा तुझा प्राण घेणार आहे ना, मग आठवाच मारण कशाला बाईला मारतोस बाबा. वरात तिथल्या तिथंच ठप्प झाली. लक्षात ठेवा. आणि वसुदेवाला आणि देवकीला बंदी शाळेत टाकलं दादा. हातामध्ये बेड्या, कडे कोट बंदोबस्त. अशा अवस्थेमध्ये देवकीला प्रत्येक बाळ जन्माला येईल ती कंसाच्या हातात द्यायचं. प्रत्येक बाळ जन्माला येईल ती कंसाच्या हातात द्यायचं. मध्ये मध्ये म्हणलं आठवं येणार आहे ना, आठवं मारणार आहे, मग कशाला बाळ मारायचे. याच्याकडून पाप करून घ्यायचं होतं देवाला. सारा याच्याकडून त्यांना पाप करून घ्यायचं होतं बरं का. जवळपास वेळ संपत आलाय आपली. आता प्रत्येकाने ओव्हर टाइम केलाय की नाही. प्रत्येक कीर्तनकाराने अर्धा तास लांबवलंय की नाही. दीदीने पण भागवत शेवटच्या दिवशी 6:30 वाजेपर्यंत केले का नाही. मग प्रत्येक जणाने जास्त वेळ घेतला, मी काय घेऊन. ते म्हणला प्रत्येक बालक माझा जीव घेणार नाही म्हणून म्हणी आठवाच मारू ना. नारदानं सांगितलं येड्या लक्षात ठेव म्हणे कसंही माप म्हणे आठवा कुठं येते ती बघ. त्याच्याकडून बाल हत्या करून घ्यायची होती. प्रत्येक बालकाला वसुदेव देवकीने कंसाच्या हवाली करायचं, त्याने मारायचं. 7वा गर्भ योग मायेच्या रूपाने. 8वा जन्म आल्याला बरोबर सांगितलं बाबा. देव बोलायला लागले माहिती का.
जन्माला आल्याबरोबर बोलायला लागले, मला इथून नंदाच्या घरा मला तिथं ठेवा आणि मायेला घेऊन मायेला घेऊन या. उचललं वसुदेवाने टोपलीत घातलं आणि नंदाच्या घरी पोहोच केलं. तिथून मायेला घेऊन आले. आता एवढं सविस्तर सांगण्यासाठी वेळ संपलेला आहे बरं का. नंदाच्या घरी ठेवल्या बरोबर भगवान रडायला लागले. मायेला इकडे घेऊन आले. इकडे मायाही रडायला. कंसाला माहीत झालं. कंस धावत पळत पळत आला. त्या मायेला उचलून घेतलं आणि उचलून घेतल्या बरोबर तंगडीला धरून घर 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 फिरवलं. तेवढ्या त्याच्या हातात तू निसटली आणि आकाशवाणी झाली. तुझ्या लागी व देव माझ्या आधी तो जन्माला आलाय तुला वधणारा. मला काय मारतोस तू. मायेनं आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं. इकडे नंदाच्या घरी बाळकृष्ण रडायला लागले. तेवढ्यात एका गवळणीने पाहिले नंद बाबाच्या घरी काय काय कशामुळे का लेकराचा आरडावर चाललाय. एक गवळणीने पाहिल्या बरोबर म्हणू लागली नंद बाबाला मुलगा झाला. असं पाहिल्या बरोबर ती एक म्हातारी गवळण होती नाचायच लागली ना. अहो आपल्याला मुलाला मुलगा झाला तर माणूस बेजार होतो पळापळीत. पण राजाला झाला आणि घायराती राजा नव्हता. नंद बाबा होते. लक्षात ठेवा. इतका आनंद झाला त्या गवळणीला. इतका आनंद झाला. इतका आनंद झाला. लक्षात ठेवा. त्या आनंदाने ती हर्षदच झाली. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण Hare
ज्या गवळणीनं पाहिलं ती नाचू लागली आणि ती सांगू लागली, अगं तुला माहिती आहे का, आपल्या नंद बाबाला मुलगा झाला, पुत्र झाला. त्या गवळणीनं सांगितल्या बरोबर मग काय गवळणी, बघा तुम्ही आपल्या गवळणीनं सांगून, तुला म्हणून सांगते बरं का, कुणाला सांगू नको. एकीला म्हणून तर अख्ख्या गावाला आग लागून गेली, अख्ख्या गावात पेरत्या तुला म्हणून सांगते. अरे इथे आनंदाची गोष्ट आहे. नंद बाबाला मुलगा झालेली बातमी कळाली रे, कळाली की मन त्याच्यामुळं इतका आनंद झाला. कशामुळे आनंद झाला होता, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरनारी, याच्यामुळं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाबा गोकुळातलं सुख आहे ना, त्या सुखाला पारावार नाही, गणित लावता येत नाही. कशामुळं, बाळ कृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. कृष्ण मुलगा झाला नंद बाबाला म्हणून त्याचा आनंद कसा साजरा करू लागला. गुडिया तोर वा 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 ब्रह्मांड चालक नंद बाबाच्या घरी जन्माला आला म्हणून आनंद झाला. लक्षात ठेवा, देवाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सर्व गोकुळामध्ये आनंदमय वातावरण झालं. तुकोबराय म्हणतात, बाबा तो भगवान जन्माला आला आणि तो मी पाहिला, त्याच्यामुळं असं झालं, माझ्या जीवाला छंद लागून गेला. तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे
गोकुळीच्या सुखांत पार नाही लोका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. यथामती यथा अवकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. कीर्तन संपलंच म्हणायचं, पण एक 4-2 खोड्या सांगू आणि समाप्ती करू बरं का. बहु वेळ झाला आता. काय आहे कुठं अजून? मस्तपैकी हेच पहिल्या दिवसापासून कीर्तन चिंतन करायचं. पहिल्या दिवशी महाराजांनी काय सांगितलं, दुसऱ्या दिवशी महाराजांनी काय सांगितलं, असं आठवणीत राहायचं. म्हणजे वर्षभर ते तेवढं तुम्हाला पुरेल. स्मरण करत राहायचं, चिंतन करत राहायचं. असो, या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व खरं असेल असं नाही. जे काही खरं वाटत असेल, जे काही बरोबर असेल ते निश्चित घेऊन जा, आपल्या जीवनामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. जे वाईट असेल ते मला परत करा. मी निश्चितच दुरुस्त करून सांगण्याचा प्रयत्न करीन. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र सांगणं गरजेचं असतं. चरित्र म्हणजे देवाने अनेक ठिकाणी चरित्र केलं, पण चरित्र सांगायचं कुठलं हे महत्वाचं आहे. चरित्र ते उच्चारावे. गोकुळामध्ये केलेलं चरित्राचं देवाचं उच्चारण करायचं का आचरण करायचं. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरण करायचं आणि भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारण करायचं. आणि याचं जर आचरण करायचं म्हणल्यात नंतर दुपारीच मार खातील. विठ्ठल त्याच्यासाठी भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारायचं तरी पुण्याची प्राप्त होती. आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र जर आचरण केलं तर जगामध्ये तुम्हाला कोणीही 1 नंबरचे मार्क देतील. लक्षात ठेवा, है की नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग काय चरित्र केले देवाने. रांग तरंगणी चोरित लोणी रांगता खोड्या करू लागलं. रांगत रंगणी चोरीत लोणी चोऱ्या करू लागलं. बघा, मोठ्याच्या पोरांनी चोरी जरी केलं तरी ते चांगलं समजतात. श्रीमंताचे कुत्रेही 4 व्हीलर मध्ये बसतात, है की नाही. ती मोठ्याच आहे ना. आणि बारक्याच्या लेकराच्या म्हणजे गरीबाच्या लेकराच्या पायात चप्पल नसते आणि त्याचं कुत्र गाडीमध्ये असतं. ही श्रीमंताचं होतं, राजाचा मुलगा आहे नंदबाबाचा. रांगत रंगणी चोरीत लोणी चोऱ्या करू लागलं, पण घरच्या नाही बाहेरच्या. घरची चोरी म्हणतात का असं म्हणतं कोणी. आमचा बाळ आमच्या घरातच चोरी करायला, त्याला चोरी नाहीत म्हणते, घरच आहे, त्याच्या हक्काच आहे. ही बाहेरच्या चोरी करू लागलं. रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी. रांगता चोऱ्या करू लागलं. काय काय चोऱ्या केल्या, इतक्या चोऱ्या केल्या. आता थोड्या चोऱ्या सांगू. महाराज, एक दिवस असं झालं, एक गवळण त्या चोऱ्याला म्हणून लागली. प्रत्येकाच्या घरी भगवाननं चोरी केली. एक जरा म्हणून लागली, तू अरे प्रत्येकाच्या घरी जातो, चोरी करतोस, माझ्या करून घरी करून दाखव, तुला दाखवतेस का. देवानं सांगितलं पेंद्याला, पेंद्या कोण आहे रे म्हणे टरटर बोलायला. पेंद्या कृष्णाला सांगते, देवा ती वरच्या आळीची पाटली नाही का म्हणे, ती आहे म्हणे. चष्म्यातूनच बघायली रे म्हणे मशी बनी.
म्हणे लय श्रीमंत घरचे, तिचा घर नंबर लिहून घे म्हणे. चल. पेंद्याने घर नंबर लिहून घेतला. बघू म्हणे आज संध्याकाळी. देवानी ठरवलं रात्रीच्या 12च्या नंतर चोरी. गेला घर नंबर तपास काढून एकदम सवण्यातून आतमध्ये शिरल्या बरोबर पती आणि ती एका पलंगावर झोपलेले होते. पहिले गवळी ही अशा दाड्या असायच्या शोधन महाराज सारख्या बरं. पहिल्या माणसाला दाड्या मिशा असायच्या. कशासाठी सांगतो? कारण आता मिशा बी राहिल्या तर दाड्या बी राहिल्या नाही. पहिल्या माता माऊल्यांना लांब लांब केस असायचे पार टाचापर्यंत. आता बॉपकट. सर्व विचित्र झालं. अहो मुंबईला मी कीर्तनला गेलो मागोशी. एक असं पुढच्या कडल्याच कीर्तनला बसल्याच्या नंतर एक पोरग खोड्या करू लागला. असं त्यांना म्हणलं ओ मामा पोराला नीट सांगा ना. महाराज मामा दिसते का म्हणे. म्हणलं मग मामी आहे म्हणे. कारण मुंबईला जीन पॅन्ट आणि टी शर्ट वरच मामे असतात. विठ्ठल दाढी आणि वेणी रात्रीचं 12 वाजता जाऊन त्यांच्या घरातलं दही दूध भक्षण केलं आणि दोघांच्या दाढी आणि वेणीची गाठ मारली आणि निघून आले. सकाळी 4 वाजता उठले धारा काढण्यासाठी, गाई धुण्यासाठी. तर काय झालं माहिती का? उठल्या बरोबर उठले ना, उठले की एकदम झटका बसला. कशासाठी? वेणीला झटक्या बरोबर बसल्या बरोबर ते गवळण म्हणू लागले, अहो म्हातारे झालात ना, काही अक्कल आहे का? म्हातारपणी कुठं वेणी वडतेत का? त्यांचं सुरू झालं. पण कृष्णाने सर्व गावामध्ये सांगून टाकलं होतं, आपल्या गावामध्ये उद्या सकाळी ठीक 8 वाजता वरात निघणार आहे. गावामध्ये दौंडी पिटावली होती. ते म्हणले कुठं? आमक्या आमक्या पाटलाच्या तिथं महाद्वारामध्ये सर्व गाव जमा केलं. मधल्यामध्ये यांना वाटलं दोघातल्या दोघात मिटन, पण तिसरा मिटना कापाय लागले. कापाना सोडा गेले, सोडना काय प्रयत्न करून जमाना. मग त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणे कुणाला काय बोलली होतीस का सांग. ते म्हणे नंदबाबाच्या कार्ट्याला बोलली होती. मग त्यांनीच खोडी केली म्हणे काहीतरी. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय हे सुटत नाही. आणि हे तर नंदबाबाच्या घरी जाऊन बसलेले, हातापाया पडून. ते म्हणला मी येत नाही, तुम्हाला जर गरज असली तर माझ्या घरी या. बघा काय काय माणसं घरी झोपडाचे असतात बरं का. काय काय औषध देण्यामध्ये पटाईत असतात. काय काय अशी गरीब माणसं जे असतात ना, औषध कशावरच औषध देतात. ते त्यांना म्हणलं ना औषध द्यायचं, फल्यान द्यायचं, येता का तिकडं? गरज असली तर इकडे या. मग त्या गरीबाच्या दाराच्या समोर 4 व्हीलर लागलेले असतात. ते म्हणे गरज आहे का सोडायची दाढी आणि वेणीची गाठ? तर माझ्या घरी या म्हणे. पोराला अगोदर सांगून ठेवलं तर लक्षात ठेवा म्हणे, बँड डीजे सर्वच लावायचं म्हणे आणि ही वरात घेऊन यायची घराकडे. सर्वचे डीजे तेन वाजत निघत हे. पण असं उलट होतं महाराज. गवळी होता खोजा आणि गवळण होती उंच. वरात अशी निघाली, नवरदेव पुढं असतं, नवरी पाठीमागा होता. पण ही नवरी पुढं आणि नवरदेव पाठीमाग. ही असं वर टाचा करून चालायचं. ही 7-8 फूट उंच. गवळण घर घर गिरक्या मारी, गवळी वरी वरी दाढी धरी. गिरक्या मारी गवळी वरी वरी दाढी धरी. गिरक्या मारी गवळी वरी वरी दाढी धरी. गिरक्या मारी गवळी वरी वरी दाढी धरी. गवळी वरी वरी दाढी धरी. हे असा सर्व बोबाट आनंद बाबाच्या घरी गेला.
भगवान इतक्या खोड्या करायला प्रत्येकाला गावामध्ये जगू देना म्हणून प्रत्येक जण प्रत्येक गवळणीने मोर्चा काढला आणि नंदबाबाच्या दारासमोर यशोदे हे बघ बाई, सांगणं होत असलं तर सांग तुझ्या पोराला, जर ऐकत असला तर सांग, नाही तर आम्ही गावात राहणार नाही गे बाई, गाव सोडून जाणार आम्ही. तुझ्या मुलांना आम्हाला राहावं का जावं केलं हो. नको बाई, मला सोडून जायचं आता हे गोकू. कंठाळाला सांगू लागल्या. देवा यशोदेने जवळ घेतलं आणि सांगितलं, माझे बाबा खोड नको करू, माझे बाबा हो माझे बाबा खोड नको करू, माझे बाबा खोड नको करू, माझे बाबा खोड नको करू, खोड नको करू, खोड नको करू माझे बाबा खोड नको करू, खोड नको करू, खोड नको करू माझे बाबा बाबा खोड नको करू माझे बाबा हो माझे बाबा खोड नको करू माझे माझे बाबा खोड नको करू माझे बाबा खोड नको करू माझे बाबा हाती ठेवणी आकाठी शिकवीते जग देते हाती ठेवणी शिकवीते यमुनेची माती फसका बाबा, यमुनेची माती फसका बाबा खोड नको करू माझे खोड नको करू माझे खोड नको करू माझे खोड नको करू इतक्या खोड्या केल्या, इतक्या खोड्या. यशोदेने ठरवलं आता याला शाळेत घातलं पाहिजे. त्या काळच्या शाळामध्ये गाई येऊन गाई चारायला पाठवायचं म्हणजे ती शाळा. म्हणली बा कृष्णा, तू आता गावात राहू नको, आता तू गाई घेऊन कुठं जा रे, तुम्ही गाया घेऊन जा रे गोपाळ आपापल्या गाया घेऊन रानामध्ये गेले आणि गाया घेऊन गेल्याच्या नंतर गायी चरू लागल्या. गायी चरल्याच्या नंतर काय काम असतं, खेळ खेळूया म्हणे. हा मामा होतो तू खेळ मांडीला लगोरी खेळता खेळता म्हणू लागले, हे बघ दादा देवा आता खेळणं बस झालं गड्या. मग
आता खेळणं बस झाले, आता खेळ मोडूया, आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, काय खेळायचं सुख म्हणे आता भूक लागली देवा. चला आपापल्या शिदुऱ्या घेऊन या. सर्वांनी गोपाळाने शिदुऱ्या एकत्र केल्या, सर्व शिदुऱ्या एकत्र घेऊन त्याचा काला बनवला. तोच काला आपण या ठिकाणी या श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालयाच्या गुरुकुलच्या माध्यमातून दरवर्षी बनवतोय. तेच काला समजून सर्वजणांनी काला घ्यावा. कुंडली गणेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड, माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.